श्री स्वामी समर्थ परब्रह्म स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करावी? अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात, परंतु अजूनही असंख्य भाविकांना स्वामींची सेवा कशी करावी किंवा स्वामींची पूजा कशी करावी याबद्दल माहीतच नाही. तर काही जणांना स्वामी महाराजांच्या सेवेविषयी अनेक गैरसमज ही लोकांमुळे निर्माण झालेले आहेत. या सर्वाचा विचार करून त्याविषयी पुढील विवेचन आहे. स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेवून करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा मूर्तीची स्थापना करू शकतो. स्वामींची मूर्ती अथवा प्रतिमा यापैकी जे आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्याची स्थापना आपल्या घरी करावी, यात कुठलाही भेद नाही. बरेच लोक सांगतात की स्वामींची मूर्ती घरात ठेवू नये, कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो. तर दर गुरुवारी षोडशोपचार पूजा करावी लागते, रोज नैवेद्य आरती करावी लागते इत्यादी. पण हा केवळ गैरसमज आहे, बाकी काही नाही. स्वामी महाराज हे भक्तवत्सल्य आणि भक्ताभिमानी आहेत. आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मोडकी पूजा ही ते अतिप्रेमाने स्वीकारतात. गजेंद्राने आर्ततेने अर्पण केलेल्या केवळ एका कमलपुष्पाने धावून येणारा आणि कोट्यावधी भक्तांचे केवळ नामस्मरणाने कल्याण करणारा पूर्ण परब्रह्म अपुऱ्या पूजेअभावी आपल्यावर रागवेल ही भावनाच चुकीची आहे. तेव्हा स्वामी महाराज रागवतील ही भीती स्वामी भक्तांनी मनातून काढून टाकावी. जशी जमेल तशी स्वामींची पूजा भक्ती व सेवा करावी. दुसरी बाब म्हणजे स्वामींची प्रतिमा घरी ठेवावी, तर ती कशी व कोणती ठेवावी, कारण स्वामींच्या मूर्तीपेक्षाही थोडेसे जास्तच गैरसमज स्वामींच्या प्रतिमेबद्दल निर्माण झालेले आहेत. तेव्हा आपण आता ते गैरसमज व त्याची सत्यता तपासून पाहू. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पूजेच्या प्रतिमेच्या बाबतीत असलेले काही निरर्थक गैरसमज व त्यावर खुलासा. स्वामींची प्रतिमा फक्त राजयोगात असणारी पाहिजे. हातात ब्रह्मांड किंवा गोटी असलेली नको. स्वामींची वटवृक्षाखाली बसलेली प्रतिमा नको. स्वामींची मागे गाय उभी असलेली प्रतिमा नको. स्वामींची महाराज उभे असलेली प्रतिमा नको. कारण काय तर वरील प्रतिमा या संन्यासी लोकांच्या पूजेसाठी असतात. सांसारिक अथवा प्रापंचिक लोकांनी यांचे पूजन करू नये. हे सर्व गैरसमज योग्य आणि सत्य आहेत का, तर मुळीच नाही. वरील सर्व गैरसमज हे धादांत खोटे व निरर्थक आहेत. कारण ज्या स्वामींना आपण ब्रह्मांड नायक म्हणतो त्यांच्या ब्रह्मांड नायक स्वरूपातील हातात ब्रह्मांड घेतलेला फोटो ठेवायला नाही म्हणे. म्हणजे यातच परब्रह्म स्वरूप व ब्रह्मांड नायक तत्वच अमान्य करण्यासारखं आहे. तसेच हे स्वामी अक्कलकोटामध्ये 22 वर्ष फक्त आणि फक्त वटवृक्षाखालीच बसले. त्यांचा त्या स्वरूपातील फोटो ठेवायला मज्जाव करणे. आपल्या धर्मात जिला गोमाता मानले जाते तिची पूजा सर्वत्र मांगल्य निर्माण करते असे म्हणतात. जिच्यात 33 कोटी देवता विराजमान आहेत अशी श्रद्धा आहे. जिचे मूत्र आणि विष्ठा ही पवित्र मानले जाते. किंबहुना त्याशिवाय कुठलेही मंगल कार्य संपन्न होत नाही.
आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे स्वामींची अक्कलकोटमधील आपल्या वास्तव्य काळात ज्या भागीरथी गाईला क्षणभरही अंतरू दिले नाही, तिच्या मृत्यूनंतर तिची एखाद्या तपस्वी योगाप्रमाणे उत्सव करून समाधी बांधली, तिच्याच सोबत स्वामींचा फोटो ठेवायला मनाई करणे, हे परब्रह्म आहेत. भक्तवत्सल्य, भक्ताभिमानी आहेत आणि भक्तांच्या पाठी सदैव उभे आहेत. त्यांचाच उभा असलेला फोटो पूजन करू नये असे म्हणणे किंवा वरील सर्व प्रकारच्या प्रतिमेचा पूजन करू नये असे म्हणणे हा स्वामींच्या परब्रह्म तत्वाचा घोर अपमान आणि अक्षम्य अपराध आहे. हा अपराध कोट्यावधी ब्रह्महत्यापेक्षाही मोठा आहे. स्वामींच्या लीला काळात श्री बाळप्पा महाराजांपासून ते श्री आनंदनाथ महाराजांपर्यंत सर्व स्वामी भक्ती वटवृक्षाखाली हातात ब्रह्मांड घेतलेलाच फोटो पूजत असत, ज्यापैकी संन्यासी कमी आणि सांसारिक जास्त आहेत. पण त्यांचं कधीच काही अहित झालं नाही, तर मग त्यांचे कल्याण करून त्यांना स्वस्वरूपात सामावून घेणारे स्वामी अशा प्रतिमा पूजनाने आमचे काही अहित करतील असा विचार मनात आणणे ही सुद्धा स्वामींची घोर प्रतारणा ठरेल. असो, तेव्हा अशा गैरसमजांना बळी न पडता स्वामी भक्तांनी या बाबीकडे दुर्लक्ष करून जशी जमेल तशी स्वामींची यथेच्छ सेवा करून आपले कल्याण करून घ्यावे, ही नम्र विनंती. स्वामी भक्तांनो, आपल्या देवघरात आपले इच्छेनुसार स्वामींच्या मूर्ती अथवा कोणतीही स्वामींची प्रतिमा ठेवा. स्वामींची मूर्ती असेल तर रोज मूर्तीला स्नान घालून, प्रतिमा असेल तर पाणी शिंपडून स्वच्छ वस्त्राने पुसून घेऊन अष्टगंध लावा. उपलब्ध असतील ती पुष्पे म्हणजेच फुले स्वामींना अर्पण करा. स्वामी महाराजांना सर्वच फुले आवडतात, त्यांना अप्रिय असे एकही फूल नाही. तेव्हा उपलब्ध असणारे कोणतेही पुष्प किंवा तुळशी मंजुळा, तुळशीपत्रे स्वामींना वाहावीत. नंतर अक्षता वाहाव्यात. त्यानंतर मग दीप अगरबत्ती ओवाळून आपण जी भाजी भाकरी खातो त्याचाच सकाळ संध्याकाळ नैवेद्य स्वामींना दाखवावा. एखादे वेळी शक्य नसेल तर दूध, साखर, पेढे किंवा फरसाण ठेवले तरी चालेल. केलेली प्रत्येक गोष्ट अगोदर स्वामींना अर्पित करा. नैवेद्याच्या बाबतीत सुद्धा स्वामी महाराजांना प्रिय अप्रिय असे काहीच नाही. अखिल सृष्टी ही त्यांचीच निर्मिती असल्यामुळे सर्वच पदार्थ स्वामींना प्रिय आहेत. तेव्हा मांसाहार सोडून इतर सर्व प्रकारचा नैवेद्य स्वामींना चालतो. ही बाब सदैव ध्यानात ठेवा. सकाळी उठल्याबरोबर स्वामींचे स्मरण करा. घराबाहेर पडताना व बाहेरून घरात आल्यावर प्रथम स्वामींचे दर्शन अथवा स्मरण करा. हृदयात प्रेम, वात्सल्य, ममता ठेवा. आचरण शुद्ध ठेवा. प्राणीमात्रांबद्दल दया असू द्या. कुणाबद्दलही द्वेष, मत्सर ठेवू नका. सर्वांचे कल्याण व्हावे हीच भावना सदैव असू द्या. काही कारणास्तव एखाद्या दिवशी स्वामींची पूजा झाली नाही तरी त्याचे दुःख न करता त्याऐवजी स्वामींची अंतःकरणातून क्षमा मागावी व स्वामींचे सतत नामस्मरण करावे. कारण कर्मकांडांचा देखावा करण्यापेक्षा हृदयातून स्वामींचा ध्यास धरणे महत्वाचे आहे. स्वामींना नैवेद्य दाखवताना एका ताटात भाजी भाकरी, पोळी, भात, भजे, पापड, मीठ, गोड पदार्थ, विडा यापैकी जे असेल ते द्यावे. स्वामींच्या अधिष्ठानांसमोर
एका पाटावर पाण्याचे तांब्यातील पाण्यात आपले उजव्या हाताची मधली 2 बोटे बुडवून घेऊन एक चौकोनात काढावा. त्या चौकोनावर हे ताट ठेवावे. ताटाच्या बाजूला एक तांब्या भर पाणी ठेवावे. ताटातील पदार्थावर व तांब्यातील पाण्यात तुळशीपत्रे टाकावीत. दिवा, धूप किंवा अगरबत्ती लावून स्वामींना ओवाळावे. तांब्यातील एक तुळशीपत्र घेऊन नैवेद्यावर 3 वेळा पाणी शिंपडावे व 3 वेळा फिरवावे. पाणी शिंपडताना गायत्री मंत्र म्हणावा. गायत्री मंत्र येत नसेल तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून 3 वेळा पाणी शिंपडावे. यानंतर मग 3 वेळा पाणी फिरवताना ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतवाय स्वाहा हे मंत्र अथवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून 3 वेळा पाणी ताटावरून फिरवावे. नंतर ते तुळशीपत्र स्वामींना अर्पण करून नमस्कार करावा. अशा प्रकारे स्वामींना नैवेद्य देखील दाखवावा आणि हा नैवेद्य स्वामींपर्यंत पोचतो बरं का. नैवेद्य दाखविल्यानंतर 15-20 मिनिटांनी ते नैवेद्याचे ताट स्वामींना नमस्कार करून उचलून घ्यावे व आपल्या भाजीत भाजी आणि भाकरीत भाकर मिसळावी, जेणेकरून घरात कायम अन्नपूर्णेचा वास राहील. वरील प्रमाणे आपण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करावी, जसं मी तुम्हाला सांगितलं. यासोबत रोज श्री स्वामी समर्थ चारित्र सरामृत या पोथीचे 1-3-7 अध्याय वाचन करावे. रोज श्री गुरुस्तवन स्तोत्र, श्री स्वामी चरित्र स्तोत्र, श्री स्वामी पाठ आणि तारक मंत्रासह किमान 3 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. याला स्वामींची नित्यसेवा असे म्हणतात. जो कोणी एवढी स्वामींची नित्यसेवा करतो त्यांचा संपूर्ण योगक्षेम स्वतः स्वामी महाराज चालवतात, असे अभिवाचन स्वामी महाराजांनी दिलेले आहे. वा ही सेवा करून आपले जीवन सार्थकी लावावे ही नम्र विनंती. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.